उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट पासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। या संभाषणात आगामी बैठकीची रणनीती आणि संभाव्य विषयांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। इंडिया आघाडी मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे। आघाडीची बैठक 7 तारखेला आहे, संध्याकाळी 7 वाजता। राहुल गांधी त्या बैठकीचे निमंत्रित आहेत। त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे। माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधींची चर्चा झाली, किमान 3 ते 4 वेळा चर्चा केली आणि आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दुपारनंतर दिल्लीमध्ये येतील आणि 8 तारखेपर्यंत ते दिल्लीमध्ये आहेत। तर उद्धव ठाकरेंच्या या दिल्लीवारीचं महत्त्व काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा असेल। इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील। राहुल गांधींसह इतर इंडिया आघाडी नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या जातील। त्यासोबत इंडिया आघाडीची वज्रमूठ घट्ट करण्याचा यात प्रयत्न असेल। ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येणार की युती फिसकटणार यावर राजकीय चर्चा देखील रंगते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।